सध्या मी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका कर्मचारी या ठिकाणी आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। खाजगीकरण कंत्राटीकरण, खाजगीकरण कंत्राटीकरण पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या महिलांनी ठिय्या मांडलेला आहे। एकीकडे अधिवेशन सुरू असताना मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका कर्मचारी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आपण अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊ रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। काय मागणी आहे आपली? आमच्यावरती दडपशाही होते, काम करा काम करा काम करा। मोबाईलचं FRS वगैरे बंद व्हायला आणि तो THR निकृष्ट दर्जाचा THR जे लाभार्थी नेत नाही आम्हाला बळजबरी द्यायला लागतो त्यांचं FRS करायचं। FRS त्यांच्यासाठी आहे का? FRS झाल्यानंतरच त्यांना THR मिळेल। ते लोक नेतच नाही THR, ते FRS करायला कशाला हो। आणि त्याच्यावर आधारचा OTP येतो, तो OTP पण ते लोक द्यायला तर काही जण देतात काही जण देतात नाही, कारण OTPचं काही होऊ शकते। त्याच्यानंतर आता हे करतो आपण म्हणजे 30-35 वर्ष 40 वर्ष सेवा झालेली महिलांची, त्या रिटायर झाल्यानंतर त्यांच्या काहीच नाही। तर तुम्ही ग्रॅज्युएटी द्या, तुम्ही पेन्शन द्या, किती देणार पण पेन्शन द्या, जेणेकरून त्यांना म्हातारपणा दवाखान्याची तरी सोय करता। आणि आम्हाला फक्त मुख्य मागणी आमची इथे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, मानधन नको, आम्हाला वेतन नको। ताई काय सांगाल, काय मागणी? मानधन नको, आम्हाला वेतन द्या आणि आम्हाला शासकीय कर्मचारी करा। आम्हाला आमची वेळ एवढी वाढवली तर आम्हाला म्हणजे जिल्हा या करूनच द्या तुम्ही, पगार नका, या मानधन नका देऊ, वेतन द्या आणि आमचा THRचा बदलून द्या। ताई किती वर्षापासून सेवेत आहात, काय समस्या आहेत आपल्या आणि काय मागणी आहे आपली? कधीपासून सेवेत आहात अंगणवाडी सेविका कर्मचारी आणि काय मागणी आहे आपली? सेविका म्हणून 13 वर्ष झाली लागलेली आहे। तर आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला मानधन नको, वेतन हवे आणि जो FRS पद्धत चालू केली ती बंद केली पाहिजे कुठेतरी। आणि जो THR येतो निकृष्ट दर्जाचा येतो तो कुठल्या तरी चांगल्या प्रतिसाद देऊन मुलांचं कुपोषण निर्मूलन झालं पाहिजे, ते पद्धतीने तुम्ही आहार दिला पाहिजे मुलांना। आणि जे माझ्या महिला भगिनी आहेत ज्या 30-40 वर्ष ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना कुठेतरी त्या सेवेनंतर जी पेन्शनचं काय थोडीफार त्यांना आशा आहे ती पेन्शन मिळावी, एवढ्याच मागण्या शासनाकडे आहेत आमच्या, त्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती। नक्कीच मानधन नको, पेन्शन जे आहे ते हवं आणि कुठेतरी आपण पाहिलं तर कुठेतरी शासकीय सेवेत हे कायमस्वरूपी करत अशा देखील मागण्या ज्या आहेत त्या या अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आता राज्य सरकार या अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे कशा प्रकारे पाहिलं आणि कशा प्रकारे यांना न्याय मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।